सार्वजनिक आरोग्य विभागाचे माननीय संजय काटकर IAS आयुक्त, आरोग्य सेवा आयुक्तालय, आरोग्य भवन मुंबई यांनी उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथे भेट देऊन रुग्णालयातील विविध आरोग्य सेवांचा सखोल आढावा घेतला। या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक घटकाशी प्रत्यक्ष संवाद साधत सेवा अधिक दर्जेदार, परिणामकारक व रुग्णकेंद्रित करण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले। याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक सांगली माननीय डॉक्टर विक्रमसिंह कदम उपस्थित होते। त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची माहिती दिली। आयुक्तांनी रुग्णालयातील सर्व विभागांची पाहणी करून आशा स्वयंसेविका, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, CHO, ANM, राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कार्यकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, आहार सेवा, प्रयोगशाळा विभाग तसेच इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि सूचनांची सविस्तर माहिती घेतली। ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। भेटीदरम्यान जन्मतः ऐकू न येणाऱ्या कर्णबधिर बालकांचे लवकर निदान, वेळेत निदान, श्रवण तपासणी, तज्ज्ञांकडे त्वरित संदर्भ आणि उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी समन्वयाने कार्य करण्याची गरज असल्याचे माननीय आयुक्तांनी अधोरेखित केले। यावेळी डॉक्टर सुधीर कदम, कर्णबधिर तज्ज्ञ यांनी आयुक्तांना कर्णबधिर निदान याविषयी सादरीकरण केले। ग्रामीण भागातील प्रत्येक बालकापर्यंत या लवकर निदान सेवा पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या दंत विभागाने गेल्या 8 महिन्यात मुख कर्करोगाचे 3 रुग्ण प्रारंभिक अवस्थेत शोधून त्यांना वेळेत उपचाराखाली आणल्याबद्दल माननीय आयुक्तांनी विशेष समाधान व्यक्त केले। प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि लवकर निदानाच्या दृष्टीने हे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत दंतशल्य चिकित्सक डॉक्टर नागेश घेवारे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय सुमन, मारुती भोसेकर, डॉक्टर पर्वत खाडे, डॉक्टर संदीप सूर्यवंशी, डॉक्टर निखिल देशमुखे, डॉक्टर गुरुदत्त सनगर, डॉक्टर हर्षला कदम, डॉक्टर आशा पाटील, कार्यालयीन अधिकारी अविनाश बेग, गोपाळ पाचपुले, अनुपमा बोंगाळे, योगिता गवळी, वैभव भोसले, अभिजित पाटील, परिसेविका वनिता माडकर, नर्सिंग अधिकारी मंजुळा चंदनशिवे, आशा पाटील, शिवस्वराज पाटील, प्रशांत ढेपे, भक्तराम फड, साईराज ठोंबरे, सोनू नागरगोजे, काजल सावंत, स्वीटी शास्त्री, रेचल सावर्डेकर, शायनाज मुलानी, समाधान खरात, धीरज चव्हाण, सारिका कोस्ट, औषध निर्माण अधिकारी यशोदा सरकर, श्याम गुळुमकर, क्ष किरण विभागाचे फिरोज मुजावर, प्रकाश खाडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शाहिस्ता मुल्ला, संतोष आमने, राजण्णा रखवालदार, सोनाली वाठारे, प्रतीक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर, सतीश सांगळे, डॉक्टर नंदा जानकर, डॉक्टर अनिता पाटील, डॉक्टर रोहिणी कुंभार, संपदा निकम, सुजाता बनसोडे तसेच संजय शिंदे, शंकर सगट, प्रकाश जाधव, अक्षय जगनाडे, तातोबा मासाळ, रवी साबळे, राहुल गिरी, सुरक्षा रक्षक दत्ता देसाई यांच्यासह रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक व कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दौऱ्याच्या शेवटी माननीय आयुक्तांनी उपजिल्हा रुग्णालय कवठेमहांकाळ येथील विविध आरोग्य सेवा कर्मचारी वर्गाचे समर्पित कार्य आणि रुग्णसेवेप्रती असलेली बांधिलकी यांचे कौतुक करत ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार, सुलभ आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा पोहोचवणे हेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख ध्येय आहे, असे सांगून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक उत्साहाने व समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले। TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे।